फायनली आमची खूप वर्षानंतर माझी तरी पर्सनली भेट झाली. वहिनी पण आलेली आहे. नमस्कार वहिनी. ओके हां बरोबर. मसाला आपला खूप जातो. ऑल इन वन आहे म्हणजे असतो. 7 नंबरचा काजू आहे. 7 नंबरचा छान साईज आहे आणि परंतु जरी किंमत वाटली तरी याचे ग्राहक कमी होत नाही कारण डिमांड. नमस्कार मित्रांनो, तर आज मी पनवेल सेक्टर 4 मध्ये आलेलो एक खास ठिकाणी. एक अशी व्यक्ती ज्यांना तुम्ही यूट्यूबवर खूप प्रेम करता, कोकणातले फेमस यूट्यूबर एस फॉर सतीश म्हणजे सतीश दादा. तर आज हा व्हिडिओ खूप स्पेशल राहणार आहे. तर मी त्यांच्या शॉपवर आलेलो आहे पनवेलला, जिकडे कोकणातले अस्सल मसाले आणि पदार्थ मिळतात. तर बघूया आता आपल्याला दादा भेटतो. आपण एस फॉर सतीश दादा यांचं जे पनवेल सेक्टर 4मध्ये जे शॉप आहे रटाटे बंधू, तिथे पोचलेलो आहोत. माझ्या बॅक साईडला ते शॉप आहे, शॉपचा बोर्ड. आणि आता सतीश दादा घरी जस्ट जेवायला गेला, तर इकडचे जे स्टाफ आहेत त्यांना फोन केलेला. तर सतीश दादा म्हणाला मी एक अर्ध्या तासात येतो. तर आपण आता थोडा वेळ वेट करू सतीश दादा. तर मी तर खूप एक्सायटेड आहे त्याला सतीश दादाला भेटण्यासाठी. थोडा वेट केल्यानंतर फायनली सतीश दादा पण इथे आपल्याला भेटायला आलेला आहे. तर आता त्याच्याबरोबर थोडंसं भेटायचं आहे आणि शॉपमध्ये पण त्यांचे जे प्रोडक्ट आहेत थोडीशी माहिती घ्यायची आहे. मी माझं जवळजवळ 5-6 वर्षाचं ड्रीम होतं. सतीश दादाला फक्त यूट्यूबवरती बघितलं आहे, आज मी पर्सनली त्यांना भेटलो आहे, तर खूप बरं वाटलं आहे. तर आता माझ्यासोबतच आहेत बाजूला. तर फायनली आमची खूप वर्षानंतर माझी तरी पर्सनली भेट झाली आहे. तर भेटून खूप मस्त वाटलं आणि थँक्यू दादा, तू टाईम काढून इथपर्यंत भेटायला आलास, तर त्याबद्दल धन्यवाद. बरेच सबस्क्राईब मंडळी आहेत जे अगोदरपासून व्हिडिओ बघत होते, त्यातले तुम्ही आहात. म्हणजे व्हिडिओ बघितले तुमचे, मी गावाला पण गेलो, आमच्या गावचे व्हिडिओ आहेत आणि तुमची सासरवाडी पण तिकडेच आहे मंडळी. हो बरोबर. तर योगायोगाने छान वाटतंय, म्हणजे आपण एकत्र भेटतोय या निमित्ताने. म्हणजे आता व्यवसायाच्या निमित्ताने तुम्ही डोंबिवलीवरून आमच्याकडे आलात शॉपला भेट द्यायला, चांगलं वाटतं. कारण की आपले हे शॉप आहे, भरपूर कस्टमर आपले म्हणजे जे कस्टमर आहेत ते आपले सबस्क्रायबर आहेत बरेच, मला तर वाटतं. म्हणजे बरेच जण इकडे लांबून पण येतात, म्हणजे ज्यांचं कुणाचं काम असेल नवी मुंबईत वगैरे, तर त्यांना वाटतं पनवेलला आपल्या दादाच्या शॉपला जाऊन भेट देऊया. तर बरेच मंडळी इथे येऊन पण शॉपला व्हिजिट करतात, तेव्हा चांगलं वाटतं. आणि थँक्यू सो मच तुम्ही आलं त्यावर. बरोबर. आणि जसं मी पण आता कुरिअर करून मागवू शकलो असतो, बट मला ॲक्च्युली प्रोडक्ट बरोबर मला दादांना भेटायचं होतं, त्यामुळे मी पर्सनली इथे डोंबिवलीवरनं आलो आणि फायनली भेट झाली. तिसऱ्या टायमाला 2 टाइम मी फेल झालो, बट तिसऱ्यांदा फायनली भेट झाली. आणि मला आमचे जेव्हा गावचे व्हिडिओ असायचे ना, तर यांना वाटायचं की आम्ही नेमकं गावीच आहोत, पण काय आपले व्हिडिओ कधी 4-5 दिवसानंतर उशिरा येतात ना, त्यामुळे आम्ही कधी गावी नसायचो, त्यामुळे गाठ भेट नाही आली. पण ह्यावेळेस भेटलो, इथे चांगलं वाटतं. थँक्यू. चला आता आपण थोडं शॉपमध्ये माहिती घेऊया. तर आता जसं आपला सीझन चालू आहे, मार्च एप्रिल, ओल्या काजूचा गर, तर हे सतीश दादाकडे गावावरनं आणलेले. हे आपले दर दिवशी 15-10 किलो 20 किलो जसे आपल्या गावाला अवेलेबल होतील तसे आपण आणत असतो. 7 नंबरचा काजू आहे. 7 नंबरचा छान साईज आहे आणि प्रॉपर मॅच्युअर बीग आहे घर. कुरिअर मध्ये जरी 3 दिवस राहिले ना, तरी पण तो घर खराब होत नाही. आणि हा आपल्याला रेग्युलर ऑर्डर असतात आणि आपण ते कुरिअरने पाठवतो. तर आपल्याकडे हे तर सीझन वाईज झालं. एरवी आता मार्च नंतर आपल्याला आंबे येतील कोकणातले, हापूस आंबा, ते आम्ही घरपोच देतो. काही जण काउंटरला शॉपवरती येऊन घेतात. मसाला तर 6 वर्ष झाले आम्ही मसाले जास्त 6 वर्ष जास्त झाले आता मसाले आम्ही विकतोय. कोकणी घरगुती मसाला, त्यामध्ये भरपूर सारे व्हरायटी आता आलेत. चटण्या वगैरे देतो. बरोबर. हा मसाला आपला खूप जातो. ऑल इन वन आहे, म्हणजे मच्छी, मटन, चिकन, नॉनव्हेज, व्हेज सगळ्यासाठी हा ऑल इन वन एक मसाला. खूप जण घेतात. चटण्या आहेत, आता आपले गावचा आमरस आहे, आगळ आहे. आणि दादा हे सगळं होममेड आहे ना? हे सगळं प्रॉपर आपल्या गावचं आहे, गावच्या घरात. आम्ही मसाल्याच्या घरी इकडे बनवतो पनवेलला, पण आता हे आपल्या गावच्या शेतकऱ्यांकडून येतं. आमचा उद्देश काय म्हणजे कोकणातले ऑथेंटिक आणि रिअल प्रोडक्ट आहेत ना, बरोबर, आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या विभागात लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि तिकडच्या लोकांना पण फायदा झाला पाहिजे, गावातल्या लोकांना. आम्ही सोडे आणतो ना, सोड्यांची मागणी खूप आहे. आता टायमाला सोड्यांच्या किमती पण वाढल्यात, उभ्या सोड्यांच्या. पण सोडे पण आम्ही जे आणतो ना, तिथल्या स्थानिक महिलांना तिथून रोजगार मिळतो. कारण की त्या हा सोडे उभे सोड्याचा जो प्रकार आहे तो सर्रास कुठेही बघायला मिळत नाही. फक्त कोकणातल्या 2-4 गावीच फक्त हा निघतो. बरोबर. आणि तिथे मासे जर उपलब्ध झाले तर ते सोडे काढतात, जर कमी फिशिंग असेल तर नाही, मग ते खूप महाग होतात सोडे. आणि मी तुमचा एक व्हिडिओ पण बघितलेला, मे बी सोडे आपले बानकोट वरून येतात.
श्रीवर्धन. हरणे पाचपंढरी, हा दिघी, हा मुरुड मधून आम्ही मुरुडचे पण थोडे आहेत फेमस. ओके. तर ह्या ज्या पट्ट्यातले काही गाव आहेत तिकडे मिळतात साईडला वगैरे. आता प्रत्येक मच्छीची खासियत आहे. तर समजा बोंबील म्हणा, काही नवगाव तिकडचे आहेत, कोलिम सुकट वगैरे, उत्तनची मच्छी येते. त्यानंतर मग आपलं कर्नाळ्याची मच्छी येते. ओके. अर्नाळ्याची मच्छी येते. सो असे मच्छीचे वेगवेगळे विभाग आहेत. म्हणजे तिथेच ती स्पेशालिटी आहे इथली. बरोबर. तिथल्या मच्छीला चव चांगली असते. आपण ते सगळं सिलेक्टेड आणतो. सिलेक्टेड, बरोबर. त्यामुळे लोक घेतात आणि फ्रेश एकदम. फ्रेश असतात. ते पूर्ण काउंटर स्टॉक आपल्याकडे. हा. कडवे, वाल, चवळी, मच्छीमध्ये वेगवेगळे आता हे गोल सोडे आहेत, उभे सोडे, हे खाऊचे पदार्थ आहेत. लाडू गावावरून आणतो हे पण. बरोबर. कुळीत पिठी आहे आपल्या कोकणातलं. हे जास्त प्रोडक्ट आहे, पण कुळीत पिठी लोक खूप आवडीने घेतात. ओके. आणि हे इकडे बघाल तर सालवाले काजू आहेत. हे यांना पण खूप जास्त मागणी आहे. ओके. त्यानंतर मग खूप आहे. म्हणजे घावण्यांचं पीठ आहे, वड्यांचं पीठ आहे. हे खूप रनिंग आयटम आहेत सगळे. हा, हे आपण ऍक्च्युली जे कोकणमध्ये डेली लाईफ मध्ये जे पदार्थ खातो तेच हे सगळे पदार्थ. हे सगळे प्रोडक्ट आम्ही इथे ठेवलेले आहेत. ओके. त्यामुळे ज्या मंडळींना आपल्याकडून जे ऑथेंटिक घ्यायचे ना ते घेतात. बरोबर. हे सॉरी, या साईडला बघाल तर हे कोळंबी उभे सोडे. हा. तर हे तर लोक अक्षरशः आमच्याकडे लांबून कुरिअर ते मागवतात, इथे पण येऊन घेतात. आणि हे आता याची किमती वाढलेल्या आहेत, परंतु जरी किंमत वाढली तरी याचे ग्राहक कमी होत नाही. कारण डिमांड आहे, याची डिमांड आहे आणि सप्लाय कमी आहे, मिळतच नाही कुठे. ओके. बरोबर. म्हणजे याचे बनवणारे जे काय हे सोडे काढणारे मंडळी, बरोबर, सिलेक्टेड गावातच होतं आणि ते जास्त प्रमाणात होत नाही. जास्त प्रमाणात घेतो ना, म्हणून ते बनवतात. नाही तर 1 किलो असं कुठे मिळणार पण नाही. बरोबर. ते त्यांना पण ते परवडणार नाही. जेव्हा जास्त फिशिंग होते ना, तेव्हा ते जास्त काढतात त्यांच्या घरामध्ये. पण आम्ही जेव्हा रेट वाढतो ना तेव्हा कोण काढत नाही. मग तेव्हा आम्ही तरी पण आम्ही त्यांना मोठी ऑर्डर देतो, मग तेव्हा ते मला बनवून देतात. ओके, फाईन. आणि बरेच प्रकारचे मसाले आहेत दादाच्या शॉपमध्ये. कोकणी घरगुती मसाला, आगरी कोळी मसाला. ड्रायफिश मध्ये तर खूप आहे. वाटी पण आपल्याकडे आहे. ओके. नमस्कार वहिनी पण आल्यात. इकडे बोंबील आहे. ओके. त्यानंतर मग इकडे गर्दी आहे, गर्दी सुकट. ओके. इकडे आहे कोली सुकट. हां, म्हणजे ड्रायफिश मध्ये व्हरायटी ठेवली. सुकट आहे. ओके. नंतर जे आहे गोल सोडे. ओके. ज्यांना वाटतं की उभे सोडे नाही आम्हाला आवडत नाही, गोल सोडे व्हरायटी ठेवली जाते. की वाकटी सुकट पण सहसा कुठे मिळत नाही मार्केटला, आणि जर मिळाली तर ती म्हणजे फ्रेश नसते. आम्ही गावावरून आणतो चिरलेली वाकटी, त्यातले फ्रेश आहे. आणि हिला खूप मागणी आहे. आम्ही जेव्हा हे गावी उपलब्ध असते जास्त काढतात. बरोबर. आता हे अवेलेबल आहे आपल्याकडे. 30 किलो आहे. ओके. ती संपली की मग कदाचित नेक्स्ट प्लॉट मध्ये कधी येईल तेव्हा म्हणजे फ्रेश असेल तरच आम्ही आणतो, नाही तर स्टॉकचा माल कधीच विकत नाही. सगळे हे फिश मसाला, करी मसाला, काश्मीरी मिरची पावडर, धना पावडर, आगरी मसाला, कोंबडी वाड्याचं पीठ आहे ते. ओके. कोंबडी वाड्याचे पीठ, ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचे मसाले इथे. आणि वहिनी पण आलेले आहेत. नमस्कार वहिनी. छान वाटलं दादा शॉपवर येऊन. जरूर या. आम्ही आणि सगळ्या नावान करतो. जे कोणी मंडळी आपले नवी मुंबईत असतील, पनवेलमध्ये असतील, हा व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही आमच्या शॉपला येऊन सुद्धा खरेदी करू शकता. नाहीतर तुम्हाला जर वेळ नसेल किंवा तुमच्या इथून लांब डिस्टन्स असेल तर तुम्ही आम्ही कुरिअरने पाठवतो. ओके. तर कुरिअर पण होता. कुरिअरने पाठवतो. आपली वेबसाईट आहे tatatebandhu.com, सर्च करा. त्याच्यावरती पण तुम्ही ऑर्डर करू शकता. व्हॉट्सअपचा नंबर आहे 8097266294. ओके. त्याच्यावर नंबर मध्ये तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप केलात ना हाय म्हणून, आम्ही पूर्ण रेट लिस्ट पाठवतो. तुम्हाला हवं ते तुम्ही ऑर्डर करू शकता. दादाकडनं एक चिकन मसाल्याचं पॅकेट, कोळंबी सोडे, फिश करी मसाला घेतलाय. आणि दादा म्हणतो हे आमच्याकडनं फ्रीमध्ये घेऊन जा, खोबरं लसूण चटणी. तर फायनली आपण थोडंसं शॉपिंग पण केलं आहे आणि आता आपण बॅक टू डोंबिवली जाऊ. तर दादा खूप छान वाटलं भेटून तुम्हाला, आणि अशीच भेट परत परत होत राहील. पण थोडीफार शॉपिंग केलेली आहे दादाकडून, आणि आता मी डोंबिवलीला निघत आहे परत घरी. थँक्यू दादा, तुम्ही वेळात वेळ काढून मला वेळ दिला. आणि रेग्युलर व्हिडिओ करत राहा. आपल्याकडे मंडळी व्हिडिओ बघत असतील त्यांची चांगला नक्की सपोर्ट करा. हेमती एल्वे ट्रॅव्हल
हेमंत एल्वे ट्रॅव्हल डायरीज. ट्रॅव्हल व्हिडिओ जास्त आहेत त्यांचे, हो, म्हणजे बाईकचे राईड वगैरे आपले गावाकडचे थोडे व्हिडिओ आहेत. प्रवासाचे. सो तुम्ही नक्की त्याला सबस्क्राईब करा, ग्रुप येईल त्यांना आणखी जास्त व्हिडिओ करायला. रेग्युलर व्हिडिओ केले तर जास्तीत जास्त आपल्याला आणखी रीच मिळेल, लोकांपर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी मेहनत करत राहा, नक्की सक्सेस मिळेल तुम्हाला. आणि मला अजून एक सांगायचं होतं की यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्याचे इन्स्पिरेशन आता माझ्यासोबत उभे आहे. अरे वा. सतीश दादाला बघूनच मी Continue करा व्हिडिओ फक्त. चालू केले. कन्सिस्टन्सी हाच एक असा मूलमंत्र आहे बरोबर. सक्सेस होण्यासाठी. युट्यूबवरती Correct. रेग्युलर करत राहा, एक ना एक दिवस तुमचा कुठला तरी व्हिडिओ बूस्ट होईल आणि लोकांच्या चर्चेमध्ये तुम्ही याल. धन्यवाद दादा, परत एकदा. ऑल दी बेस्ट. थँक्यू. तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय.